आपण व्यासपीठावरती यावं आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। एक दमदार व्यक्तिमत्व आहेत हिंदुस्तान कॅबिन कंपनीचे मालक उद्योगपती धीरज सुनील यादव यांचं या ठिकाणी आगमन झालं असेल तर त्यांना विनंती आहे साहेब आपण व्यासपीठावरती यावं आपलं स्वागत आहे। चला धन्यवाद योगेश मडी सरांचा आवाज आपण ऐकलात आणि त्यानंतर आमचे मोहन पाटील मॅन फ्रॉम पिसार्वे यांचा आवाज आपण ऐकत आहोत डे नाईट या फॉर्मॅटमध्ये। पहिल्या फेरीतील सामने आपण या ठिकाणी कंप्लीट होताना पाहिलं। हा जो पाऊल आहे तो दुसरा पाऊल आहे। तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। टीम मोकाशीपाडा या संघाची सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। 5 षटकांची मॅच असेल। फ्रान्स 11 मोकाशीपाडा सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये दाखल झाली। चला आपण पंच मॅच ऑन करा। यस क्षेत्ररक्षण पहा P1 मध्ये एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजनमध्ये शॉट मिड ऑफ शॉट सिली मिड ऑन शॉट फाईन लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखत असताना प्रवीण काटेचा हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय। चांगला संघ आहे। दोन्ही संघामध्ये प्रभावशाली खेळाडू यांचा भरणा आहे। सचिन एंदरकर स्ट्राइक एंडवरती आहेत। भरपूर अनुभव या खेळाडूला, भरपूर वर्षी क्रिकेटची सेवा केली। तर पाहूया मैदानावरती कशा पद्धतीनं खेळ कशा पद्धतीनं असेल। दोन्ही टीमला देऊया कॉम्बॉक्स कडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण देऊया। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर पहिलाच बॉल फुलर लाईनचा चेंडू इथे गॅपमध्ये ढकललाय, पुश केलाय, पुश करो खुश रहो चेंडू चाललाय दिवेक्षा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 रन गेले आहेत। 4 रन सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। 5 षटकांची मॅच P1 मध्ये गोलंदाज सागर काठे इथे गोलंदाजी साकारत असताना षटक क्रमांक फर्स्ट पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 4 धावा आहेत धावपुस्तकावरती। फुलर लाईनचा चेंडू होता। सचिनला हा चेंडू चक्रावून सोडून देतोय। डॉट चेंडूची सांगता डॉट बॉल। सागर इथे ग्रेट कमबॅक दाखवत असताना सुरेख गोलंदाजी अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण चांगली गोलंदाजी तो साकारत असताना पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार पाहिला सचिनचा। त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट आले। तुम्हाला कमीत कमी डॉट चेंडू इथे खेळला जाईल। P1 P2 मध्ये ते 99 धावा होताना देखील आम्ही पाहिल्यात। हा स्कोर टोटल 99। हो इथे वेग तर भरपूर आहे परंतु लाईन कशी आहे, लाईन खराब आहे। व्हाईट बॉल आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावा लागेल। वेग भरपूर आहे सागर काठेमध्ये परंतु त्यांनी लाईन दिशा लेंथनं गोलंदाजी करणं गरजेचं राहील। पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू असताना 5 धावा आहेत धावपुस्तकावरती। षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर सचिन स्ट्राइक एंडला प्रहार केलाय, फटका फसलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक आल्यात। क्षेत्ररक्षक होते तिथे निक्ष म्हात्रेनं टिपलाय, झेल संपलाय सचिन एंदरकरचा खेळ। 1 टीम फ्रान्स 11 टीम मोकाशीपाडा।
पर्याप्त शिल्लक असताना दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. कैलास मोकाशी वन डाऊन मध्ये आल्यात, 3 वरती खेळण्यासाठी येण्यात, 3 वरती आल्यात. कैलाससाठी प्रहार केलाय, जबरदस्त ताकदीचा प्रचंड वापर, कडक चेंडू सीमापार, षटकार. ऑन साईडला केला जात होता, बॅटच्या रडारमध्ये नाही, थोडासा डीप सबमिरन डिलिव्हरी पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या पुस्तकावरती आपण या ठिकाणी पाहिली. फ्रान्स 11 टीम मोकोशीपाडा टीम जाऊन टेपली. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद, 11 धावा. एक फलंदाज बाद झाला. सेकंड पॉवर प्ले मध्ये आता कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी? योगेश म्हात्रे, जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर योगेश म्हात्रेला आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय. क्षेत्ररक्षण पहा कशा पद्धतीनं काऊ कॉर्नर रिझन मध्ये एक डीप, लॉंग ऑनला डीप, लॉंग ऑफ मध्ये शॉर्ट टर्म हँड, शॉर्ट फाईन लेग, अशा पद्धतीने ते क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखत असताना योगेश म्हात्रेला पाहतोय. आमचे भारत म्हात्रे, कुणाल म्हात्रे मॅचचा आनंद घेत असतील. ते स्पर्धेचे यशस्वी आयोजक आहेत, स्वागत आहे त्यांचं. आमचे नामदेव शेठ काठे देखील मॅचचा आनंद घेत असतील, स्वागत आहे त्यांचं देखील. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. 2 धावा आल्या, 2 धावच्या बरोबरीने 13 धावा धाव पुस्तकावरती. योगेश म्हात्रे ते गोलंदाजी करत असताना विनोद आणि ही कैलास मोकाशी जोडी मैदानामध्ये. सलामीवीर फलंदाज विनोद, स्ट्राईकलाच आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीवीर होता योगेश म्हात्रे. समोरच्या दिशेने चांगला तडाखा क्षेत्ररक्षक आहेत, फक्त सिंगल. ज्या दिशेनं क्षेत्ररक्षणाची सजावट त्याने केली त्याच दिशेनं तो फलंदाजांना मात्र मजबूर करतो खेळण्यासाठी. 1 धाव. कैलास येतात आता स्ट्राईकला. धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिली तब्बल 14 धावा आहेत. प्रहार केलाय समोरच्या दिशेनं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार, चांगली थ्रो, रॉकेट थ्रो आपण पाहिली. 15 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना योगेश म्हात्रे तेच तरार गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. षटकातील पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती, स्लोवर केलाय, चांगला तडाखा देण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा आल्यात. 2 धावच्या बरोबरीने संघटन पुढे सरसावलाय. धावसंख्या आल्यात धाव पुस्तकावरती एकूण 17 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 17 धावा धाव पुस्तकावरती. संत सावध अशी सुरुवात. संत वाहते इंद्राणी. धावसंख्या आपण धाव पुस्तकावरती पाहतोय. प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे, सापला रसलाय, फलंदाज विनोदला परतावं लागेल. झटका क्रमांक 2 फ्रान्स 11 मोकाशीपाडा टीमला 17 या धावसंख्येवरती दुसरा झटका.
फलंदाज प्रणय येतात. प्रणय मोका एंदारकर आहेत. 17 धावा 5 चेंडू झालेत. अंतिम बॉल सेकंड पॉवर प्ले मध्ये 17 धावा आहेत. पुस्तकावरती गोलंदाज सज्ज. योगेश मात्रे चांगल्या मी म्हणेन चांगली गोलंदाजी पाहिली. समोरच्या दिशेनं बॅक टू द बॉलर ट्रॅप पाहिली. चला एक यशस्वी षटकाची सांगता. 2 षटकाची समाप्ती. 2 फलंदाज बाद. मोकाशी पाडा 17 धावा पुस्तकावरती. झालं इथं आखलं गेलंय. चला फास्ट केला पण 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. कैलास मोकाशी गोलंदाज तयार. रोहन मात्रे हो यावेळी 7 चेंडू ड्राईव्ह करतात. 1 धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टेपला. पुस्तकावरती एकूण धावसंख्या 18. आमचे नितेश एक जबरदस्त समालोचक आमचे मित्र आहेत तोंडरेगावचे भूमिपुत्र नितेश पाटील या ठिकाणी आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 18 धावा आहेत. रोहन मात्रे गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईक हिटवरती आपण प्रणयला पाहतोय. प्रणयला इथे प्रलयकारी तांडव इथे करावं लागेल. ऑन साईडला गेला जात होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. येस लेग बायच्या स्वरूपात रन्स मिळेल. सिंगल. 19 धावा आहेत. पुस्तकावरती संत वाहते इंद्रायणी मोठ्या फटक्यापासून वंचित. एकच फटक्याचा अपवाद वगळला कैलास मोकाशीनं आणि त्यानंतर सचिननं चौकाराने सुरुवात केली. तेच 2 मोठे फटके आपण पाहिले या मैदानावरती. या मैदानावरती धावा बांधतात बनवण्याची क्षमता तुमची, कुवत तुमची, धमक तुमची, चमक इथे दाखवायची आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कैलास मोकाशीचा खेळ देखील संपलाय. फलंदाज बाद. 3रा फलंदाज मैदानाच्या बाहेर कैलास मोकाशी. समीर येत आहेत. नवीन फलंदाज. रोहनला इथे सफलता मिळते. 19 धावा आहेत पुस्तकावरती. 19 वरती 3 फलंदाज बाद. थोडी दयनीय अवस्था मी म्हणेन मोकाशी पाटील टीमची. रोहन म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज.
हो हो, डॉट बॉल सुरेख गोलंदाजी. समीरला देखील हा चेंडू समजत नाही, सोडून दिला चेंडू. डॉट बॉल. 19 धावा आहेत 10 पुस्तकावरती. चार चेंडू झालेत, अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. रोहन म्हात्रे इथे चांगली कामगिरी करत असताना प्रहार केला चेंडूवरती. सुरेख क्षेत्ररक्षण, क्या बात, दर्जेदार क्षेत्ररक्षण. मोठे फटके येत नाही, थोडीशी नाराजगिरी व्यक्त केली जाते या फलंदाजीच्या माध्यमातून. 20 रन 20 धावा आहेत. षटक क्रमांक इथे 3 प्रगतीपथावर असताना 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा बॉल. प्रणयला इथे मात्र चमकावं लागेल. फुल्लर लाईनचा चेंडू होता, अगदी व्यवस्थित मिडल झाला नाही बॉल वरती. एकच धाव, एका धावच्या बरोबरीनं षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा तो पंचांचा. 3 षटकाची समाप्ती, संघाची धावसंख्या 21 आणि ते 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 21 धावा, 3 फलंदाज बाद. फ्रान्स 11 मोकाशीपाडा. आज प्रसाद शेठ पाटील टोंडरे गावचे एक जबरदस्त रॉयल व्यक्तिमत्व, आज त्यांचा वाढदिवस आहे. बादल आणि टिटवी ग्रुप यांच्याकडनं त्यांच्यासाठी वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि आमचे नितेश शेठ पाटील, आमचे उत्कृष्ट समालोचक मित्र प्रसाद शेठ पाटील, टिटवी आणि बादल ग्रुप तर्फे त्यांना आम्ही देतोय वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल और साल की दिन हो 50,000. प्रसाद पाटील, तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. सौरभ म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतात. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 21 धावा पुस्तकावरती. आता 2 षटकामध्ये इथे प्रणयला इथे आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना गोलंदाज सौरभ म्हात्रे येत आहेत. हो, ब्लॉक हॉल मध्ये वेगळा बॅक टू द बॉल. इथे डायरेक्ट हिट मागच्या दिशेनं करायला हवी होती डायरेक्ट हिट, परंतु नाही. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी, लाजवाब, वेगवान, तेज तर्रार गोलंदाजी ते साकारत असताना सौरभ म्हात्रे. चला, थर्ड अंपायर टीव्ही अंपायर वरती आपण चेक करू. आपण आक्षेप घेण्यात आल्यात गोलंदाजावरती, सौरभ वरती. 90 अँगलने त्याला मात्र गोलंदाजी करायची आहे. आढळल्यास नो बॉलची खून इथे मात्र आमची तडांपर देतील. हो, क्या बात आहे यार, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त, खूप चांगली गोलंदाजी. जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळताना प्रणय सध्या तरी 2026 मध्ये त्याची खराब कामगिरी. किरवली मैदानावरती देखील आम्ही त्याचा खेळ पाहत होतो, थोडीशी खराब कामगिरी, परंतु या मैदानावरती त्याला संघाला दाखवावं लागेल, सावरावं लागेल. एक मोठी खेळी त्याला मात्र इथे साकारायची आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट बॉल. लगातार धुवाधार इथे डॉट बॉलची सांगता होत असताना सौरभनं 3 चेंडू फेकल्यात. 3ही चेंडू इथे मात्र डॉट फेकल्यात. सुरेख गोलंदाजी. थांबलेली धावसंख्या 21 वरती 3 फलंदाज बाद आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुरेखला जवाब गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये देखील आपण सौरभ पाटील जी सौरभनं देखील मेडनवर फेकली होती. बोर्ले संघाच्या माध्यमातून त्यांनी खेळ साकारला. 12 मध्ये 13 धावा जमा करता आल्या नाही आहे शिरवली टीमला, मलंगट शिरवली. पुन्हा एकदा डॉट बॉल, अनदर डॉट बॉल. डॉट बॉलची सिलसिला, कमालीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या धाव पुस्तकावरती स्थगिती 21 होती 3.
डायरेक्ट हिट फलंदाज बाद. फक्त चौथ्या षटकामध्ये एक धाव आली. खराब कामगिरी. निश्चय येत आहेत गोलंदाजीसाठी. 15 वर्षाचा अंडर 15चा खेळाडू. परंतु पाहूया कशी कामगिरी असेल या गोलंदाजीची. अंडर 16चा खेळाडू आहे. अपकमिंग स्टार आहे नागझरी टीमचा हा. सुरेख गोलंदाजी. प्रहार केला गॅप मध्ये. चेंडू सीमा पार. खणखरीत 4 रन गेली आहे. आयोजनाच्या माध्यमातून पाहतोय. कॉटबियांच्या अपील ऑफस्टमच्या जास्त बाहेर. पंच दंडित घोषित करतात. चांगला चेंडू होता परंतु ऑफस्टमच्या जास्त बाहेर. 27-27 रन्स. निश्चय गोलंदाजी करतात. फ्रोईनची काठी त्यांना कानुमंत्र देतात की कशा पद्धतीने तुला गोलंदाजी करायची आहे. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू. हो ही ते क्लास दाखवलाय. चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून. फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे टेबलात धावसंख्या धावपुस्तकातील 28. 28 वरती 4 फलंदाज बाद. मोकाशी पाडा. थोडीशी खराब कामगिरी परंतु आता या षटकाचा विचार केला चेंडू बाकी आहेत 4. 4 चेंडू मध्ये 4 तुम्हाला गगनभेदी आसमानी सुलतानी प्रहार इथे मात्र करावे लागतील. प्रणय मोठ्या फटक्या बसून तो जरासा वंचित आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न आहे गॅप मधून. क्षेत्ररक्षक काऊ करणं रिझर्व मध्ये. दुसरी धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 30 धावा आहेत पुस्तकावरती. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर असताना 30 रन्स. 30 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ आता बाकी. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. 40 ते 45 धावा देखील एक चांगले टोटल आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण मोकाची पाटा टीम मध्ये देखील चांगली गोलंदाज आहेत. गोलंदाज सज्ज. षटकातील चौथा चेंडू. हो नशिबाची साथ. कौशल्याचा आधार आणि मिळतोय हा पंजा. किस्मत का पंजा. चेंडू सीमा पार. 4 रन गेली.
3 चेंडूचा खेळ बाकी आहे. निश्चय थोडासा मागणा बनत आले या षटकामध्ये. निश्चय शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. प्रहार केलाय गॅप मध्ये सुरेख फटका दिपेक्षा कवरला चेंडू सीमा पारच्या रन आउट केली आहे. समीर यंदारकर बोला ना. समीरजी एंदारकर यांना विनंती करीन व्यासपीठावरती या. आमचे आयोजक तुम्हाला व्यासपीठावरती इन्व्हाइट करतायत. समीरजी एंदारकर. चला शेवटचे 2 चेंडू आहेत. 39 रन्स. 2 कडक फटके. पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चेंडू सीमा पार खणखणीत षटकार. सुरेख फडकेबाजी 45 धावा 45. षटकाराला एक सन्मानजनक धावसंख्या मी म्हणेन नक्कीच झाली या 45 तरी. प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पहिला सत्र कंप्लीट. फ्रान्स 11 मोकाची बडे टीमच्या धावा झाल्या त्या ठिकाणी 45 आणि 46 धावेचा आव्हान तो समोर असेल अर्थातच तिरंगा 11 शिवकृपा नागझरी टीम समोर. चला कॉम बॉक्स मध्ये बदलाव करूया. मोहन पाटील सरांचा आवाज बोलूया सत्रासाठी. थँक्यू. टॉससाठी यायचं आहे. तुर्बे संघ नायकांना विनंती असेल या आपण. तसेच बोर्ले संघ नायक इथं उपस्थित आहे. तर तुर्बे संघ नायक आपल्याला यायचं आहे टॉससाठी. तर आमच्या नितेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बोर्ले टीम आणि गावदेवी तुर्बे संघ दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. नाणेफेकी इथे संपन्न केली जाईल. 4 षटकांची मॅच. तर छापा हो ना. आता मात्र तुम्ही नाणेफेकी जिंकली आहे. काय निर्णय घेणार? सांगतो 2 मिनिट. डिसिजन इज पेंडिंग. समोर बोर्ले संघ आहे. काय स्ट्रॅटजी असेल? बघूया आता. 2026 ते 2025 मध्ये बोर्ले बनाम तुर्बे ही लढत कुठे झाली होती का? नाही झाली आतापर्यंत. ओके. आता फ्रेश इनिंग तुम्हाला केल्याची आहेत. तर कदाचित फलंदाजी जर तुमच्या पदरामध्ये आली. तरुणी देखील 2 बाईक वरती स्वार झाल्या. 3 बाईक तुझ्या खात्यावरती केल्यात. एकंदरीत आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे. आम्ही दरवर्षी आमचे म्हणजे गावातले आपले भाऊ आमची एंट्री टाकतात. त्यांचे धन्यवाद मानतो कारण आम्हाला ते दरवर्षी इथं संधी देतात खेळायला. आता आम्ही यावर्षी 100 ना 200% त्यांना जिंकण्याची म्हणजे आम्ही एफर्ट देऊ 200%. ओके. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देऊया मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. कॉम बॉक्स मध्ये करूया बदलाव. मोहन पाटील सरांचा आवाज दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद.
सामन्यामध्ये मजा येईल. 46 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. सागर काटे आणि प्रशांत काटे. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल प्रशांत काटे आणि त्याच्या साथीला सागर काटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तसेच दत्तात्रय यंदारकर मोकाशीपाडा यांना देखील विनंती असेल या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रणय यंदारकर P1चा पहिला षटक प्रणय यंदारकर. जुने समालोचक दत्ता यंदारकर. पहिलाच बॉल डॉट बॉलची सुरुवात करतो. 46 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 5 षटकामध्ये तुम्हाला अशीच गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला लो स्कोरिंग परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल डॉट फेकलाय. गोलंदाज पाहतो आपण प्रणय यंदारकर. हा गोलंदाज P1चा षटक फेकत असताना सुरुवात चांगली केली आहे, चांगली टप्प्यावरती बॉलिंग केली आहे. इथं मात्र मिस टायमिंग बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती आहे. झेल करण्याचा भरपूर प्रयत्न केला होता तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. कदाचित हा झेल पकडला असता तर सामन्यामध्ये आणखी मजा राहिली असती कारण की सामना लो स्कोरिंग आहे. परंतु तिरंगा शिवकृपाच्या माध्यमातून हा झेल बराच दूरवरती होता. 2 धावांनी मात्र खातं ओपन झालं टीमचं. बॅटिंग करताना टीम पाहतो आपण तिरंगा शिवकृपा नागझरी टीम. बनवायची आहे 46 धावा सामना जिंकण्यासाठी. बनल्या गेल्या तर धावफलकावरती 2 धावा. पहिला बॉल डॉट फेकला त्यानंतर मात्र सेकंड बॉलवरती 2 धावा. पुन्हा एकदा प्रणय यंदारकर गोलंदाज तयार पुढचा बॉल फेकण्यासाठी. इथं मात्र मागे खेळलाय, प्रयत्न केला होता एका हाताने झेल घेण्याचा. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता सेकंड रन देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्याने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती पाहतो आपण. प्रशांत काटेच्या बॅट मधून आपण डबल 2 धावा पाहिल्या. 4 धावा वैयक्तिक त्याच्या खात्यावरती आणि टीमच्या खात्यात देखील पाहतो आपण 4 धावा बनवायच्या आहेत. 46 धावा सामना जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा. इथं मात्र पुल केलाय. मागे बॉल हवेत होता, फिल्डर दूर होता. पुन्हा एकदा 2 धावेची शक्यता आहे आणि बॅक टू बॅक सलग 3 बॉलवरती डबल दुरी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 6. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वारंवार त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळताना पाहायला मिळाला. फलंदाज प्रशांत काटे आणि त्याच्या साथीला सागर काटे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचा तालमील. 6 धावा धावफलकावरती पाहतो. बनवायच्या 46 धावा बनल्या गेल्या 6 धावा. गरज असेल 40 धावेची अजूनही सामना जिंकण्यासाठी तिरंगा नागझरी टीमला. तिरंगा शिवकृपा नागझरी टीम धावा चेस करताना पाहायला मिळते. धावा डिफेन्स करायच्या आहेत. संघ पाहतो आपण फ्रान्स 11. इथं मात्र अगदी पायावरती बॉल. पंचांचा इशारा वाईटचा. हा खराब चेंडू आहे. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल 7 धावा. 7 रन्स. फ्रान्स 11 मोकाशीपाडा. सामना पाहतो एका बाजूला फ्रान्स 11 मोकाशीपाडा त्यांना फाईट करीत असताना मात्र तिरंगा शिवकृपा नागझरी टीम. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, उचली घेणारा बॉल होता. बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या पंचाचा इशारा. आणखी एक वाईट बॉल. या ओव्हरचा दुसरा वाईट बॉल पाहायला मिळते. लेन लाईन थोडीशी खराब. 2 वाईट बॉल फेकले आतापर्यंत. गोलंदाज पाहतो प्रणय यंदारकरला. P1चा सेट खतलत असताना पहिला बॉल डॉट फेकला. त्यानंतर सलग 3 बॉल होते, 3 डबल पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल फेकत असताना हा गोलंदाज लेन लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. तसेच तेजस काटे नितलस गावचं आपल्याला देखील विनंती असेल या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. यावेळेस मात्र अगदी समोर केलाय अराउंड द कार्पेट. आउटफील्ड पास आहे. बॉल थांबत नाही. बॉल जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार.
प्रशांत काटेच्या बॅटमधून. डीजे मास्टर खूप चांगला संगीत. पहिला षटक पूर्ण केलून काढलं. फलंदाज पाहतो आपण प्रशांत काटेने. सागर काटेला अजिबात स्ट्राईक मिळाली नाहीये, नो स्ट्राईकलाच राहिला. कारण सलग डबल धाव 3 वेळा डबल धाव काढली, त्यानंतर चौकार मारला आणि अंतिम बॉलवरती षटकार ठोकला. परंतु आता मात्र बारी असेल सागर काटेची. सागर काटे स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धाव फलकावरती पाहतो. बनवाच्या 46 धावा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बनल्या गेल्या 18 धावा. सामना पूर्णपणे खुल्ला गेलाय. येणारे 24 बॉल शिल्लक असतील. चोवीस बॉल आणि 28 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू 24 आणि आवश्यकता असेल 28 धावेची. सामना बनवू शकतो. विकेट मिळाल्यानंतर डॉट बॉल फेकावे लागतील. हाफ ट्रॅकरचा बॉल स्कट केलाय चांगल्यापैकी. बॉल जाईल थर्ड मेन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार पहिल्याच बॉलवरती. मधून टोटल पाहतो 22 धावा धाव फलकावरती लागले गेले. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निखिल समोर सागर. हा चेंडू चांगला होता, पडल्यानंतर डीप राहिला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तुम्हाला असे बॉल फेकावे लागतील. लो स्कोरिंग सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला अगदी चेक केला जाईल. बॅटिंगचा रिव्ह्यू असेल हा वाईट साठी. रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर पुन्हा रिव्ह्यू तुमच्या जवळ राहील. फेल डिलिव्हरी अनसक्सेसफुल. बॅटिंग रिव्ह्यू गमावलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण निखिल एंदारकरला. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर फलंदाज पाहतो आपण सागर काटेला. ओव्हर नंबर 2. बॅटची काढा ऑन साईडला स्क्वेअर लेगला अराउंड द कार्पेट. चेंडू गेला घरलंगत. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमील पाहायला मिळते. 2 धावींमध्ये टीमची धावसंख्या पुढे जात असताना 24 धावा 24. लॉस्ट फॉर 0 विकेट. आतापर्यंत विकेट देखील गमावला नाहीये. तिरंगा शिवकृपा नागझरी टीम 46 धावांचा पाठलाग करीत असताना इथं मात्र अगदी समोर केलाय, परंतु फिल्डर डीप मध्ये. आणि इथं मात्र काय घडले गेले. 20 फील्ड झाली, त्यानंतर मात्र चेंडू परार 4 धावांसाठी. पंचांचा इशारा हा येतोय चौकार. तर 28 धाव फलकावरती. पहिलं षटक पूर्ण केलून काढलं प्रशांत काटे या फलंदाजांनी. सेकंड वर पूर्ण केलून काढते सागर काटे. स्ट्राईकला देत नाही प्रशांत काटेला. सागर काटे पहिल्या बॉलवरती चौकार, सेकंड बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती डबल धाव आणि चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरची पाहायला मिळते. पुढचा बॉल इथं मात्र उंच उडावलाय. उंची भरपूर आणि लांबी देखील तितकीच पाहायला मिळेल का. बॅटर इथं काय कॅच पकडलाय. जबरदस्त कॅच.
फर्स्ट विकेट डावून पहिला विकेटचा पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश म्हात्रे. योगेश म्हात्रे गेलाय. भरपूर अशा अपेक्षा या बॅटरकडनं असतात टीमला. अनेक वर्ष क्रिकेट खेळला योगेश म्हात्रे. पुढचा बॉल समोर योगेश म्हात्रे असेल. स्ट्रायकरला फलंदाज. फुलटॉस बॉल कट केला. दोन फिल्डरच्या मधून बॉलला भेदून काढलाय. बॉल थांबला नाही. बॉल जातो गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. साठी चांगली पार्टनरशिप बनवली. 46 धावांचा लक्ष होता आणि चांगला खेळ दाखवला. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. आता मात्र 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. येणारी 18 चेंडू शिल्लक असतील. 18 मध्ये आवश्यकता असतील अवघ्या 14 धावेची. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये प्रणय यंदारकर या गोलंदाजाने धावा खर्च केल्या. 18 सेकंड ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या. 2 षटकाचा वादविवाद खेळ समाप्त झाला. 32 धावा धावफलकावरती पाहतो आपण. अवघ्या 14 धावांची आवश्यकता असेल. येणारे 18 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजूनही सामना संपला नाहीये. तुम्हाला वारंवार डॉट बॉल फेकावे लागतील. 2-3 विकेट जर काढली तर सामन्यामध्ये मजा येऊ शकतो. फ्रान्स इनिवर मोकाशी पाडताना फाईट करत असताना मात्र तिरंगा शिवकृपा नागझरी टीम सध्याच्या घडीला पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळते. तो संघ जर विचार केला तर फ्रान्स इनिवर मोकाशी पाडा टीम 18 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी नागझरी टीमला. फुलटॉस बॉल फक्त फ्लिक केलाय. फिल्डर आहे. एका टप्प्याने बॉलला पकडलाय फेकलाय. तोपर्यंत सेकंड साठी मात्र काय जंप लागली होती. 2 धावा कंप्लीट. वेगाने मात्र धावा कंप्लीट केल्या. 2 धावा. 2 धाबीने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमील. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. गोलंदाज खर्च करतो कैलाश मोकासी. गोलंदाज पाहतो आपण षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना. इथं मात्र उंच उडवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. फलंदाज बाद. खूप चांगला पकडला असेल. कामगिरी केली होती. तो निश्चय मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 2 फलंदाज बाद झाले आतापर्यंत. अजूनही सामना संपला नाही. सामना बॅलेन्स पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. वारंवार डॉट बॉल फेकावा लागतील. कैलास मोकासीवरती जबाबदारी असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकरचा बॉल. बॉल तर उंच आहे परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आहेत. फिल्डर येणार उसरणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावीने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा पाहायला मिळतील. टोटल 36 धावा. 15 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक असतील 15 आणि धावांची गरज आहे. अवघ्या 10 धावेची. निश्चय मात्रे स्ट्रायक फलंदाज पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. तेवढीच चांगली फलंदाजी देखील करतो. काय फटका मारलाय. वाडिश लोंगावला. क्षेत्ररक्षक उपस्थित. फक्त सिंगल मिळेल. अवघ्या 17 वर्षाचा हा खेळाडू निश्चय मात्रे
उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला किताब देखील मिळाला आहे. चांगली कामगिरी राहते या टीम मध्ये. पुढचा बॉल बॅटची कडा, आणखी एक फलंदाज बाद. कारण 13 बॉल शिल्लक आहेत आणि 9 धावेची गरज आहे. प्रवीण काटे गेलाय. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. अशा रीतीने मात्र 3 षटकांचा मात्र वाजवी खेळ समाप्त होतो आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती. सदतीस धावा येणारे 12 चेंडू शिल्लक असतील. 12 मध्ये 9ची आवश्यकता, परंतु सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज अगदी फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. निक्षय मात्र आणि प्रवीण काटे या जोडीला जर बाद केली मोकाशवाडा टीमला तर या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. ही जोडी महत्वाची आहे. नागझरी टीमच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज भरपूर अशा अपेक्षा या जोडीकडनं असणार. 12 चेंडू आणि 9ची आवश्यकता. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 हितेश शेंदारकर. या षटकामध्ये किमान 4 ते 5 धावा दिल्या तरी मजा येईल. पाहूया. इथं मात्र पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाही बॉल. परंतु एक लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक पुढे झाले. 38 धावा धावफलकावरती. आता मात्र 8 धावेची आवश्यकता असतील. येणारे 11 बॉल आणि 11 मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. 11 बॉल 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तिरंगा शिवकृपा नागझरी टीमला अगदी लो स्कोरिंग आणि मॅच देखील खूप चांगली रंगली आहे. 1-2 डॉट बॉल विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल मोकाशीवाडा टीमला. एखादा विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतं मोकाशीवाडा टीम देखील. समोर केलाय, भरपूर गॅप मोठा आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडं. चौकार. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती बनले गेले. अवघ्या 2 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी.
तिरंगा शिवकृपा नागझरी टीमला समोर संघ खेळतो त्यांच्या विरोधात मोकाशीपाडा संघ. इथं मात्र हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय सिंगल कम्प्लीट सेकंडचा कॉल. निक्षय मात्र काय रनिंग करतो आणि सामना जिंकलाय. तिरंगा शिवकृपा नागझरी टीम अभिनंदन आपलं. हडलक संघ मोकाशीपाडा टीम आपण देखील या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो.